आणि जो हितासाठी जागा आहे त्याची सेवा करायला मिळाली पाहिजे. शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे माझ घडताची सेवाची, तुका म्हणे माझ घडताची सेवा, तुका म्हणे माझ घडताची सेवा, तुका म्हणे माझ घडताची सेवा. तरी माझ्या दैव पाळ नाही, तरी माझ्या दैव पाळ नाही. हा तोळी कन्या पुत्र मोतीची सात्विक, तोळी कन्या पुत्र मोतीची सात्विक. तरी माझा दैव पाळ नाही, तरी माझा दैव पाळ नाही. तुळी कन्या भूत भूतीचे सात्विक, तुळी कन्या भूत भूतीचे सात्विक. फार गोड अभंग नेहमी ऐकलेले आहेत. बरेचसे कीर्तनकार बसलेले आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो आपल्या हिताकरता जागा आहे त्याची सेवा मला घडावी. कुणाची सेवा करावी ते पण सांगितलं. उठलं की सुटलं सेवा करत निघाले. पापी लोकांची सेवा तर करूच नये. त्याची सेवा जो हिताला जागा आहे. आणि जर अशाची सेवा करायला मिळाली तर तुकोबाराय सारखे संत म्हणतात, माझ्या दैवा काय माझं भाग्य उजायला आलं. जो हिताला जागा आहे त्याची सेवा करायचं. हे दोन वाक्य एक आहेत बरं का. कुणाची सेवा करावी, हिताला जागा आहे तर मदत कुणाला करावी. चोराला मदत करू नये, बलात्काराला मदत करू नये, देशद्रोह्याला मदत करू नये, व्यापारामध्ये जो चुकीचं वागतो, भेसळ करतो त्याला मदत करू नये, त्याला पाठीशी घालू नये. एवढ्या लोकांना जर तुम्ही मदत केली तर तुम्ही पापी व्हाल. आणि याचं श्रेय, याचं फळ त्या माणसाला भोगावं लागेल. तुम्हाला आठवत असेल, संस्कृतमध्ये एक म्हण फार सुंदर आहे. तक्षकाने अपराध केला आणि जाऊन इंद्राजवळ लपला. म्हण येते, तक्षकाय इंद्राय स्वाहा. चुकलेल्या माणसाला आधार दिला इंद्राने, ज्यांनी 100 यज्ञ केले आणि मग जो इंद्र झालेला आहे, एवढा पुण्यवान इंद्र, त्यांनी एका पापी माणसाला, चुकीच्या माणसाला आधार दिला. आणि जेव्हा आहुती सुरू झाली तेव्हा तो येत नव्हता खाली, तक्षक. मग राजाला सांगितलं. राजा म्हणला, इंद्रासहित त्याला अग्नीत टाका. नाही कळालं. अपराध दुसऱ्याने केलेला आहे आणि पाठीशी तुम्ही घातले. तुकोबारायचं वाक्य सांगतो, पक्क डोक्यात ठेवा. नाही पुण्य करता आलं तर ठीक आहे, पण पाप झालं नाही पाहिजे हातातून. हे तुकोबारायचं वाक्य आहे. पुन्हा केले पाप जेने, ज्यांनी डायरेक्ट पाप केलेलं आहे, दिले अनुमोदन, त्याला मदत केली, दोघासी पतन सारेखीची. मग हितासाठी जागा कोण आहे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आपुल्या हिता जो असे जागा, तर ठीक आहे, हितासाठी जागा कोण आहे. पहिला टप्पा असा या अभंगाचा, कोणत्याही माणसाला हितच कशातही माहित नाही. हित कशाला म्हणतात हेच माहित नाही. म्हणून मी पहिल्यांदा हा टप्पा सांगितला. प्रवाह रूपाने चालणारी लोक आहेत. कीर्तनकाराचा मुलगा आहे, त्याला कीर्तनकार व्हायचं. डॉक्टरचा मुलगा आहे, परंपरेने झालाय, त्याची हॉस्पिटल बांधून ठेवलंय, तो म्हणतो मला डॉक्टर व्हायचंय. वकिलाचा मुलगा, याला म्हणतात प्रवाह. तुमची बुद्धी कोरी आहे. तुमच्या बुद्धीमध्ये असं बीज पेरा, नरदेहाचं कल्याण होत होत जगाचं कल्याण झालं पाहिजे. तुमचं तर झालंच पाहिजे, त्याच्यावर संशय नाही. तुमच्या, म्हणून मी मगाशी शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. त्यांचं घडवलेलं त्यांनी जीवन आणि त्यांच्या नावाने जगणारी लोक किती करोड रुपये कमवत असतील. कधी अभ्यास केला कोणतेही? शिवाजी महाराज म्हणून संतांच्या नावाने आमचे महाराज लोक, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, किती पैसे कमवतात.
मला विचारलं महाराज हे बरोबर नाही. मी म्हटलं ते जसे आहेत तसे तुम्ही मूर्ख आहात. नीट आहे का? पैसे घेणाऱ्या कीर्तनकाराला मी बोलत नाही, हा अभंगाचा विषय आहे. आपुल्या हिता जो असेल त्याने घ्यायचा असेल तर घेऊ द्या ना, देणारे तुम्ही आहात. विषय काय बघा तुम्ही माझा. त्यांना संत समजणं ही आपली चूक. ते प्रचारक आहेत संतांचे. मराठी कळते? तुमच्या भागातले आमदार आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत का नाही? बोला ना. मग संतांचे कार्यकर्ते नसावे का? कार्यकर्त्याचं जरा जसं काम घेऊन पोट भरतं 5,000 तसं याला पाकिटे मिळतात ना. हे संतांचे कोण आहेत? हे प्रचारक आहेत. त्यांना संत समजणं आपला मूर्खपणा आहे. आणि तुम्ही अशा काळात जन्माला आलात बघा, अशा काळात जन्माला आलात, तुम्हाला कोणत्याही माणसाची हित कशात आहे हे ऐकायची गरज आहे. तुम्हाला डायरेक्ट गाथा वाचू शकता, तुम्ही डायरेक्ट ज्ञानेश्वरी वाचू शकता. मधल्या माणसाची गरज, तुम्ही आळशी आहात म्हणून कीर्तनकार सफल आहे. नाही कळाली मराठी? विठाला 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 विठाला. कीर्तन काय ऐकायचे? अभ्यासाचा कंटाळा आहे नाही. मग कोणत्याही चुकीचं माणसाचं ऐकू नका. जे पाप करायला प्रोत्साहन देतील अशा वक्त्याचं भाषण ऐकू नका. मी अनेक वेळा बघितले. आता हे दोन पक्ष कायम आहे बरं का. मी जरा राजकारण सांगत नाही तुम्हाला, फक्त सांगतो. कितीही सत्ताधारी पक्षाने चांगलं करू द्या, विरोधकाचा आद्य कर्तव्य त्याच्यातले दोष काढले. त्याच्यावर त्याचं पोट आहे. दोष काढायला कोण मोकळे हो? कोण दोष काढायला मोकळे? पोट आहे त्याच्यावर. त्याला विरोध केल्याशिवाय त्यांचं पोट चालत नाही, पक्ष चालत नाही त्यांचा. आणि हे विरोधक जेव्हा सत्तेवर जातात, आजचे सत्ताधारी विरोधक होताना पुन्हा बोलतात आमच्या टायमाला असं नव्हतं. ते विरोधक आहेत म्हणून चांगलं करताय, तुम्हाला विरोधक आहेत, लक्षात येते. विरोधक कीर्तनकार असू द्या, बोलणारच तुम्हाला लोक, वक्ता असू द्या, सत्ताधारी असू द्या, संत असू द्या, बोलणं. आजही तुकोबारायला लोक बोलतात. मला एकाने विचारलं महाराज खरंच वैकुंठाला गेले होते का? म्हणून तुला काय टेन्शन आहे? त्यांचा गाथा वाचणं हित कशामध्ये? वैकुंठात गेली का नाही गेली हे तपासण्यामध्ये नाहीये. तो त्यांच्या शरीराचा भाग आहे आणि तो तुझ्या डोक्याच्या बाहेरचा आहे. शरीरात काय बदल होतात हे कळत नाही. आता तुम्हाला याचं उत्तम उदाहरण देतो. तुकोबारायचंच. युनिव्हर्सिटी होती का तुकोबारायच्या काळामध्ये? शालेय शिक्षण होतं का? मला सांगा, विद्यापीठातल्या लोकांना त्याचे अभंग समजत नाही. एवढी प्रतिभा त्यांच्यामध्ये कशी आली? चमत्कार पाहायचा ना तुम्हाला. या विज्ञान युगामध्ये मी बोलतो 400 वर्षापूर्वीचे तुकोबाराय आणि गाथा लिहिलेला 19व्या शताब्दीमध्ये, 20व्या शताब्दीच्या लोकांना कळत नाही. अजून कोणता चमत्कार पाहिजे? कोणत्या चमत्काराची अपेक्षा करतात? नाही ते वैकुंठाला गेलं, तुला काय टेन्शन आहे? तुझ्यासाठी वैकुंठ आहेच. स्मशानभूमीला काय नाव दिलंय आपण? ज्ञानेश्वरी मध्ये एक फार सुंदर विषय आहे. जेवढे पापी माणसं आहेत, ज्ञानोबराय म्हणतात बरं का, अगदी लक्ष देऊन ऐका. जेवढे पापी माणसं आहेत हे नरकात जात नाही. कोण म्हणतात असं? ज्ञानोबराय. जेवढे पापी माणसं, जास्तीत जास्त मोठा पापी नरकात कधीच जात नाही. का? नरक त्यांना भेटायला येतात. नाही कळलं? नरक त्यांना, ही उभी ज्ञानोबरायांची सन्माननीय सदस्य आहे ते. ज्यांचा रोजचा व्यापार मोठा आहे ते कधीच बँकेत जात नाही, बँक कलेक्शन करायला जाते त्यांच्याकडे. तसं हे पापी आहेत, यांच्या घरी दुःख राहतं. तुम्हाला कुठं माहिती ते? कोणता श्रीमंत माणूस तुम्ही आज सुखी बघितलेला आहे? एवढ्या माणसाने हात वर करून दाखवा.
प्रत्येकाच्या समस्या आहेत, दाखवत नाहीत ते. चांगल्या कपड्याच्या आत रडणारं अंतःकरण विद्यमान आहे, दुखी अंतःकरण विद्यमान आहेत. म्हणून कोणाचा तरी ते आधार घेतात. सगळे राजकारणी माणसं कोणत्या तरी संताकडे जातात आणि संत त्यांना आशीर्वाद देतो. संताच्या काही बापाची पेंड आहे कायचं पाप माफ करायला? काही ईश्वर आहे का तो? देवाचा नियम आहे, कर्म फळ चुकत नाही. पुन्हा आहे, देवाचा काही नियम आहे, कर्म फळ चुकत नाही. संत देवाचा प्रतिनिधी आहेत, देवाची आज्ञा कशी काय मोडेल तो? बोला ना. देवाने जर लिहिलेलं आहे कर्मफळ चुकत नाही, मग का? कोण संत माफ करणार आहे तुम्हाला? तुमचं कर्म तुम्हालाच भोगावं लागेल. विठाला आणि हे चुकीचं कर्म भोगायला लागू नये म्हणून आपल्या हिताला माहिती असणं नाही, जागा असणं गरजेचं. एक चूक होता कामा नये जीवनामध्ये. अजूनही लोक विश्वामित्राने प्रतिसृष्टी केली या नावाने विश्वामित्राला ओळखत नाही. रंभे मागे लागलेला विश्वामित्र ओळखतात. किती पतन आहे महाराज, काय त्याची योग्यता आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रकाशामध्ये आपण दूध पितो आणि ही चंद्र आठवला की डाग कशाचा आहे. एक चूक चंद्र सूर्य असेपर्यंत लोक विसरत नाहीत. तुमचा किती मोठा प्रताप आहे हे नाही पाहत. एक चूक तुम्हाला आयुष्यभर काळीमा लावते आणि म्हणून संत तुमच्यात राहत नाहीत, एकांतात जातात. तुमच्या संगतीमध्ये संत बर्बाद झाल्याशिवाय राहतच नाही. 10-15 दिवशी एक मोठा संत आला होता भगवानगडावर. आता ते जरा ज्ञानोबारांचं मंदिर वगैरे पाहायची उत्सुकता असते, ते मंदिर वगैरे पाहिलं सगळं व्यवस्थित. मला एक सल्ला दिला त्याने, महाराज तुमच्या गडावर दुकान कुठंच नाही. मराठी कळली का तुम्हाला? कोण सांगतो हे? संत विद्वान. त्यांनी मंदिर पाहायला पाहिजे, अन्नदान पाहायला, दुकान नाही कळलं अजून. मला तुमच्या गडावर दुकान दिसत नाही. मी त्यांना विचारलं कुठं राहता तुम्ही? गुजरातमध्ये. हे पोरांना कळालं बाबा. व्यापारी कोण आहे? गुजरातचे. मग हा राहतो कुठं? याच्या डोक्यामध्ये दुकान बसलं. संगतीनं साधूला बर्बाद केलं. आणि जर दुकानदार संतांच्या संगतीमध्ये आला, नाही कळालं, त्यांचं नाव आहे तुकोबाराय. दोन्ही घटना आहेत. परंपरेनं दुकानदारी आहे, व्यवसाय, सावकारकी तुकोबारायांची. आणि संतांच्या सहवासात आले, संत झाले. म्हणून कधीही कोणत्याही संताला गरीब समजू नका. नाथ महाराज असतील, तुकोबाराय, परिस्थिती बदलली असेल पण त्यांचं रक्त हे मोठ्या घराण्यातलं आहे, लहान घराण्यातलं नाही. नाहीतर त्यांना जर अपूर्ण सुविधा मिळाल्या असत्यात, त्या सुविधा पूर्ण करण्यात जीवन गेलं असतं. लहानपणीपासून तृप्त आहेत म्हणून आलेल्या परिस्थितीला घाबरत नाही. की बुद्धी ती आहे. त्याच्या पुढं आत्ताच्या भाषेत सांगतो, डीएनए जे आहेत ना शरीरातले, ते मोठ्याचे, हलकटाचे नाही आहेत. हलकट मोठा जरी झाला तरी तो हलकटच असतो. हे तुम्हाला जास्त माहिती, तुमच्या अनुभवातलं आहे. मोठा गरीब जरी झाला तरी विचार येतो मोठा असतो. एखाद्याच्या घरात गेल्या गेल्या समजतं बरं का याचं वागणं कसं आहे. एंट्री केली ना समजतं. साफसफाई स्वच्छ असेल तर डोकं तेवढं स्वच्छ असतं. कुठेही काही पडलेलं असेल ना तर समजायचं की याच्या जीवनामध्ये कुठलेही विचार कधी कशी टांगलेले आहेत. जागा नाही येतो, समृद्ध नाही येतो, समजून घ्या. म्हणून पहिली गोष्ट या अभंगातली अशी, हे समजलं पाहिजे, त्याच्याकरता अध्ययन केलं पाहिजे. अध्ययन कशाचं केलं पाहिजे? गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत
करीती श्रवण मुनिता भागवता जितेंद्र बाळा गीता भागवत करीती अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे तुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तुळी कन्यापुत्र होती जी सात्विक अखंड पुरी कन्या भूतीचे साथले ग पुरी कन्या भूतीचे साथले ग 3 साधना आहेत 3. ऐकायचंय कुणाचं? गीता फार महत्वाचा शब्द आहे बरं का. ग्रंथाचे नावं तुकोबराय सांगतात, त्या पाठीमागं मोठा हेतू आहे. कोणी एक पुस्तक लिहिलं, आमचं पुस्तक वाचा. मी खूप 20-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मुंबईला कीर्तनाला गेलो होतो. एक बाई आली, तिने अभंग लिहिलेला होता, महाराज या अभंगावर कीर्तन करा. काय बोलू होता त्यांना, 30-40 वर्ष झाले असतील. घाटकोपरला कार्यक्रम होता, दिला तिने चिठ्ठी, म्हणजे या अभंगावर कीर्तन करा. म्हणलं पाठ नाही येत. समोर घेऊन चालता, काय म्हणतात ते, पाठ नसला तरी समोर घ्या, नाही का ते लोक, मोठे मोठे लोक चिठ्ठी वाचून सांगतात. हरकत नाही त्याला, तुम्ही म्हणून घ्या. म्हणलं मला जमणार नाही. मग तुम्ही विद्वान कशाचे, उचकवणं म्हणतात. म्हणलं नाही, विद्वान कोण आहे म्हटलं. मग तुमचं कीर्तन कसं काय ठेवलं. म्हणलं अध्यक्षांना विचारा, मी सांगते त्यांना. म्हणलं जा. ती गेली त्यांच्याकडे, म्हणे आम्ही हा अभंग लिहिलेला आहे, याच्यावर कीर्तन व्हावं. ते अध्यक्ष फार महत्वाचे होते. ताई अतिशय सुंदर अभंग लिहिला हो तुम्ही, पण महाराज बरोबर नाही आमचा. हे सुद्धा कळायला वेळ लागतो बरं का. महाराज बरोबर. एकदा मी माझ्या गुरुजीकडे होतो, आनंदवन आश्रम कांदिवलीला, आणि एक चुकीचा माणूस आलेला होता आश्रमामध्ये. माझे त्याचे भांडणं झाले. तो स्वभाव आहे, अजूनपर्यंत गेला नाही त्याला मी तरी काय करू. भांडणं झाले. आता हेड ऑफिस आमचे गुरुजी, भांडणं झाले, मी ऐकत नाही, ते लक्षात आलं. ते म्हणे मी आत्ताच्या आत्ता तुझी तक्रार करतो, तुला आश्रमातून काढतो. इथपर्यंत तो मोठा माणूस होता, पण अंतकरणाने लहान होता. हे चाड्या करणं काही मोठ्या माणसाची काम आहेत का. रोज संसारामध्ये धक्के बसतात. काय तक्रार करायची त्याची, रोज लोक शिवाय देतात, सहन करावं लागतं, त्याला तितिक्षा म्हणत असतात. गेलं स्वामीजीकडे. आम्हाला टेन्शन, आपला अभ्यास बंद होतो काय, आपण तर चूक केलेलीच आहे, भांडणं झालेले आहेत व्यवस्थित. काय म्हणतात स्वामीजी. आता स्वामीजीचं प्रेम होतं, शिकत होतो. त्यांनी सांगितलं की अभी की अभी निकालो, और नामदेव खराब लड़का है, उसको दिमाग नहीं है वगैरे, असं भरपूर बोललो. आता आमचे गुरुजी आम्हाला शिकवणारे. क्या कहा आपने. बोले दिमाग नहीं उसको. बोले आपको तो है ना. नामदेव को नहीं है मुझे मालूम है, आपको दिमाग. हाँ आप नहीं बोलना उसके साथ में. काय याला म्हणतात न्यायाचार्याचे बाप. तुला अक्कल आहे ना, तू का नादी लागला. ज्याला अक्कल नाहीये तो, त्याची तक्रार तू अक्कलवाला घेऊन आलाय. जगाची तक्रारच करता येत नाही, ही ज्ञानेश्वरी. विठाला जग आपल्या प्रवाहात, आपल्या दोंदीमध्ये चालणार आहे. ह्याच्यावर ज्ञानोबारांची उन्मत्ते जगे. जग हे उन्मत्त आहे, ज्ञानोबाराय सांगतात. तरुण पोरं बघा तुम्ही, कॉलेजला जाऊन अभ्यास करत नाहीत, आपल्या हिताला बाधा आणतात. ते जिथं अभ्यास करण्याकरता जग आहे, तिथंच ते अभ्यास करत नाहीत. नंतर चपराशाची नोकरी मिळत नाही महाराज. आणि जर तिथं अभ्यास केला तर कलेक्टर म्हणून एका जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो. IAS ज्याला म्हणतो आपण. ही ताकद आहे परीक्षेमध्ये. ज्ञानाने माणूस मोठा होतो. पण तक्रार का करतो आपण, कोणीतरी आधार घेतो, चुकीचं आहे. उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे. का न लगे, आपुल्या हिता जो असे. काय शब्द आहे पहा. काय
हे लोक अभ्यास करत नाहीत, याची खंत ज्याला वाटत नाही तो साधक असतो. या भूमिकेवर तुम्ही यायला पाहिजे, तर तुम्ही कीर्तन ऐकल्याचं समजताय. तुम्ही सुद्धा तक्रार करायला लागलेत, शेजारी असा आहे, बांध रेटतो. मी आता आमच्याकडे काही वकील येतात त्यांचं पाहतो, बांधावरून भांडणे. तू पुरुषार्थ पाहिजे हो. हे 2 एकर घे आम्ही कमवतो, याला म्हणतात पुरुष. बांधावरून भांडणं करणं बायासारखं नाही कळालं अजून. मला भगवानगडावर बसून 22 वर्ष झालेत, आतापर्यंत एकही लाकूड विकत घेतलेलं नाही मी. का? बांधावरचे सगळे लाकडं आमचे. दोन भाऊ भांडणं करतात, हा लिंब माझा, हे बाभळ माझी. दोघही सलोखा करतात, तुला नको आणि मला नको. कुणाला? आम्ही सुखी. नाही, लक्षात येत. तक्रार करू नका. मनगटात बळ असण्याला पुरुषार्थ म्हणतात. नाही, पुढचा विषय सांगतो आणखीन. देव तुकोबराच्या हातामध्ये येतो, इतकी ताकद माणसामध्ये हे आपल्याला कळत नाही, असे आपण बावळट आहोत. जे श्रीमंत आणि मूर्ख माणसं जेव्हा कधी काही मागण्यासाठी देवाकडे जातात, त्यांच्यावर दया येते. महाराज, मागू नका हो. भिकारी बनून देवाकडे जाऊ नका, भिकारी होऊन संताकडे जाऊ नका. पुरुषार्थ करा, कर्म तुम्हाला पाहिजे ते देतं. ही शिकवण ज्ञानोबरायांची, ही शिकवण गीतेची. गीतेमध्ये एक श्लोक आहे. अर्जुनाला असं वाटत होतं बरं की भगवंतांनी सांगावं तू जिंकणार आहे म्हणून. बरेचसे लोक बघा ना, नुसतं ते सट्टाला मटकाचा नंबर सांगा, कोण निवडून येणार आहे ते सांगा, असे आहेत ना लोक. कर्म न करता फळाची अपेक्षा करणारे. तसं अर्जुनाला वाटायचं देवा ही धेंड आहे, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, मी नाही जिंकू शकत. आणि अर्जुनाला असं वाटायचं, बघा तुमची मानसिकता आणि अर्जुनाची मानसिकता कशी. अर्जुनाला असं वाटायचं की देवाने सांगावं तू जिंकणार आहे, मी लगेच धनुष्य उचलतो. कृष्ण येतो, सर्वज्ञ येतो, फक्त त्याने म्हणावं तू जिंकणार आहेत, लढ. भगवंत म्हटले नाही तर याला गीता म्हणतात. का गीता ऐकायची? भगवंत म्हटले नाही तू जिंकणार आहेस. भगवंत म्हटले हे पा, आता आपण युद्धामध्ये उतरलो नाही, याच्यात 2च गोष्टी होतील, मिळलं तर स्वर्ग मिळेल. कृष्ण म्हणतात अर्जुनाला, हातो प्राप्स्यसी स्वर्गम. आणि जर तू जिंकलास अख्ख्या पृथ्वीचा मालक होशील. पण मी सांगणार नाही तुला. ही गीता आहे आणि याचं श्रवण महत्वाचं आहे. आणि प्रेम कसं करावं जगावर हे भागवत आपल्याला शिकवते. पुन्हा एकदा सांगतो, ज्ञान गीतेमध्ये आहे आणि प्रेम भागवतामध्ये आहेत. याचं श्रवण करतो तो साधक असतो. आणि या दोघांच्या श्रवणानंतर भगवंताचं चिंतन आपल्या जीवनामध्ये, अखंड चिंतन, आशांचा आनंद होतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिख वाटत देवा, तयाचा हरिख वाटत देवा, कुळी कन्या